आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन. तर याआधी आपलं 37मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, आता आपल्याला 38 बघायचं आहे. प्रॉब्लेम सेट नंबर 38 बघायचा आहे. तर याआधी आपल्याला काहीतरी समजून घेणं आहे. बेसिक कन्सेप्ट आपल्याला ते समजून घेऊया. प्लेस व्हॅल्यू ऑफ दी काय दिलं आहे, डिजिट इन द डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू ऑफ डेसिमल फ्रॅक्शनची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर आपल्या इथे एक्झाम्पल थ्रू समजावून सांगितलेलं आहे. We can determine the place value of the digit in a decimal fraction in the same way that we determine the place value of digit of whole number. काय की आपल्याला आता हा समजा नंबर दिलेला आहे. ओके, तर या जी प्लेस व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती डेसिमल फ्रॅक्शनमध्ये दिलेली आहे. तर ही कोणत्या युनिटवर आहे, टेन्सवर आहे की 100 प्लेसवर आहे हे आपल्याला इथे माहीत असणं आवश्यक आहे. तेच आपल्याला बघायचं. तर एक्झाम्पल थ्रू आपल्याला सांगितलं की 73.82 दिलेलं आहे. तर द प्लेस व्हॅल्यू ऑफ दी 7 इज किती दिलेली आहे, तर 10th प्लेसवर दिलेली आहे. ओके, नंतर इज इक्वल टू किती म्हणतो आपण त्याला, 7 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 17 अँड 3 इट इज अ 1th प्लेस. काय येईल, हे झालं 10th, हे झालं म्हणून काय केलं 3 मल्टिप्लाय बाय 1 केलं म्हणजे येईल 3. नंतर सिमिलरली द प्लेस व्हॅल्यू ऑफ दी 8 इज काय, 8ची प्लेस व्हॅल्यू आपण किती पकडलेली आहे इथे, तर ती पकडली 10th पकडलेली आहे. काय येईल, तर 10th प्लेसवर आहे ती, म्हणून 8 मल्टिप्लाय 1/10 दिलेलं आहे. तर कसं येईल, 8 1 जार 8/10 म्हणजे इथे एक 0 आहे आपला म्हणून आपण 0.8 देणार आहे. जर इथे 100 असता तर आपण 0.08 दिला असता. ओके, बघूया मग याचं कसं होणार आहे. तर प्लेस व्हॅल्यूमध्ये 2 बाकी आहे आपला सेम. आता हा 100 प्लेसवर आहे म्हणून याची व्हॅल्यू किती झालेली आहे, 0.02 झालेली आहे. तर एक्झाम्पल नंबर 2 मध्ये बघूया आपण. आपल्याला याच टाईपमध्ये सॉल्व करायचे आहेत. तर काय दिलेलं बघा, आधी डिजिट्स दिलेलं आहे, प्लेस व्हॅल्यू, प्लेस अँड प्लेस व्हॅल्यू दिलेलं आहे. आता डिजिट्समध्ये आपल्याला दिलेलं आहे 210.86 दिलेलं आहे. ओके, तर आपल्याला काय आधी याला कन्वर्ट करून घ्यायचं डिजिट्समध्ये. ओके, हे झालं इकडे. नंतर प्लेसमध्ये काय 100चं आहे, 10चं आहे, युनिट आहे, नंतर 10th आहे आणि 100th आहे. पॉईंट नंतरच्या 2 व्हॅल्यू याच्यात इथे येतील. तर आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय होते आपली, तर इथे आपल्याला 2 दिलेलं आहे. ओके, तर त्याची प्लेस किती आहे, तर हे झाली युनिट, हे झाली 10th आणि हे झाली 100 प्लेस, म्हणून आपण काय दिलं 2ला 100 प्लेस लिहिलं आणि प्लेस व्हॅल्यू काय होती 2 मल्टिप्लाइड बाय 100 होईल इज इक्वल टू 200. नंतर 1 आपला कुठे आहे, तर 1 आहे आपला 10th प्लेसला आणि आपला 0 आहे तो आहे युनिट प्लेसला, त्याची व्हॅल्यू आपली 0च येईल. नंतर पॉईंट नंतर आपल्याला 6 आणि 8 दिलेला आहे, तर तो काय झाला 6 झाला आपला 100 प्लेसला आणि 8 झाला आपला 10th प्लेसला. ओके, आणि असंच आपण याला सॉल्व करून घेतलेलं आहे. तर बघूया आपण प्रॉब्लेम सेट नंबर 38. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 6.13 दिलेला आहे. तर काय होणार आहे, आपण डिजिट लिहून घेतलेलं आहे आधी 6, 1 आणि 3. ओके, आपण लिहून घेतलं आहे. आता प्लेस आपली काय आहे, तर आधी आहे युनिट प्लेसला 6 आहे, 10th प्लेसला 1 आहे आणि 100 प्लेसला आपला 3 आहे. तर प्लेस व्हॅल्यू काय होईल याची, आधी युनिट प्लेसला आहे तर 6 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 6 1 जा 6. नंतर हा 10th प्लेसला आहे म्हणून काय होईल 1 मल्टिप्लाय बाय 1/10. तर किती येणार आहे 1/10 म्हणजे काय होईल, इथे एकच 0 आहे म्हणजे 0.1 होणार आहे. नंतर 100 प्लेसला आहे 3ची व्हॅल्यू, तर काय होणार आहे 3 मल्टिप्लाय बाय 1/100 म्हणजे इथे काय होईल 3/100. तर किती होणार आहे, इथे 2 0 आहेत म्हणून 0.03 असं आपलं आन्सर येणार आहे. सेकंड नंबर बघूया आपण. सेकंड नंबरमध्ये काय आपला 48.84 दिलेला आहे. सेम डिजिट घेतले आपण 4884. ओके, प्लेस व्हॅल्यूमध्ये 10th आहे, युनिट आहे 10th आणि 100th व्हॅल्यू आहे. ओके, तर 10th आहे आपला 4, तर काय येईल 4 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे किती, तर येईल आपला आन्सर 14. नंतर युनिट प्लेसला आहे आपला 1, 8 मल्टिप्लाय बाय 1 होईल तर 8 1 जार 8. नंतर 10thमध्ये आहे 8 मल्टिप्लाय बाय 1/10, तर किती होईल 0.8. इथे लक्षात ठेवायचं, कधी जर आपल्याला 1 0 दिसला म्हणजे काय येईल 0.8. इथे पाहिजे इथे 2 0 दिले 100ला म्हणून काय आलं 0.04 दिलेलं आहे. नेक्स्ट बघूया, थर्ड बघूया काय आलं 72.05. डिजिटमध्ये काय येईल 7 2 0 अँड 5. प्लेस काही ना आपल्या प्लेस व्हॅल्यू, प्लेस कोणते आहे 10th येत आहे, युनिट आहे 10th आहे आणि 100th व्हॅल्यू आहे. प्लेस व्हॅल्यू काय येईल 10ची येते 7 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे येईल 17. युनिटची 1 म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 1 आपल्याला 2.
10ची व्हॅल्यू किती तर 0 येईल आणि 100ला किती येईल तर 5 मल्टिप्लाय बाय 1/100 म्हणजे किती येईल 0.05 आपली लास्टला प्लेस आहे. फोर्थ बघूया. 3.4 दिलेलं आहे. डिजिट तर दोनच आहेत 3 आणि 4 म्हणजे किती झालं आहे युनिट आणि टेन्स प्लेसला आहेत. तर कसं होईल 3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 3 1 जा 3 आणि 10th लाईनमधून 4 मल्टिप्लाय बाय 1/10 म्हणजे होईल आपलं 0.4. लास्ट आहे आपला 0.59 डिजिट आहे आपला 0 5 आणि 9 युनिट प्लेस 10th प्लेस आणि 100 प्लेस सेम. 0ची व्हॅल्यू काय राहणार आपली तर 0च राहणार आहे. 10ची किती आहे तर हे होणार आहे 5 मल्टिप्लाय बाय 1/10 म्हणजे येईल 0.5. 100 प्लेसला काय 9 मल्टिप्लाय बाय 1/100 म्हणजे 0.09 हे आपलं व्हॅल्यू येणार आहे.